पोर्शे प्रकरण मध्ये काल एक आणखी आरोपीला जमानत भेटलेली आहे। ती आम्ही माननीय सुप्रीम कोर्टला आमची हिअरिंग झाली होती, त्यामध्ये आम्ही बेल अपोज केला होता, परंतु माननीय न्यायालयाने जमानत दिलेली आहे। त्यामध्ये विशेष आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 22 महिन्याचे सुमारास हे आरोपीला तुरुंगात ठेवण्यात पोलिसांना यश मिळाला होता आणि अशा प्रकारचे अनप्रेसिडेंटेड कारवाई ज्याच्यावर अशा प्रकारचे कृत्य करणारे लोकांवर डिटेरन्स पैदा होईल अशा प्रकारचे कारवाई करण्यात आला होता। आई वडील डॉक्टर ससून हॉस्पिटलचे असे 9 आरोपी अंदाजन 22 महिने राहिले। मला नाही वाटते की देशात कुठे अशा प्रकारचे केसमध्ये इन्फोर्समेंट एजन्सीला 22 महिनेपर्यंत आरोपीला आतमध्ये ठेवण्यात यश आला होता। तरी पण जमानत भेटलेली आहे। त्या केसमध्ये ट्रायल फास्ट होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपीला कन्व्हिक्शन येईल अशा दृष्टिकोनातून पोलीस विभाग प्रयत्नशील आहे। जशा प्रकारचे भक्कम पुरावा गोळा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे वेगवेगळे न्यायालयात त्यांचे बेल रिजेक्ट करून घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळाली होती। मला विश्वास आहे अशा प्रकारचे पुरावा अनुषंगाने आरोपीला सजा मिळेल आणि आमची जे विक्टिम्स आहे ते पूर्ण प्रशासनाचा त्याचे पूर्ण सिंपॅथी आहे, दुःख आहे आणि ते विक्टिम फॅमिलीज सोबत आम्ही सिंपॅथाइज करत आहे आणि आम्ही त्यांना आश्वासन देतो की पोलीस दल आरोपीला सजा आणण्यापर्यंत वी विल लीव नो स्टोन्स अनटर्न्ड। थँक्यू।